जतमधून एक महत्त्वाची जाहिरात। जतमधील दुकानगाळा व घर विकणे आहे। जत येथे मंगळवार पेठ मधील हनुमान मंदिरापासून जवळच असलेल्या मुख्य रस्त्यालगत असलेले दुकानगाळा व जवळच असलेले घर विकणे आहे। इच्छुकांनी संपर्क करावे। 95 45 63 77 70 97 63 02 09 77। एजंटांनी संपर्क करू नये, थेट ग्राहकांनी संपर्क करावा। नमस्कार, मी सुभाष कोकळे। आपण पाहताय TV6 मराठी न्यूज। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी। NH 561A टेंभुर्णी पंढरपूर उमदी विजयपूर 4 लेनला मंजुरी। नितीन गडकरींची घोषणा। धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या टेंभुर्णी पंढरपूर मंगळवेढा उमदी ते विजयपूर कर्नाटक सीमा हद्द या राष्ट्रीय महामार्ग 561A च्या चौपदरीकरणाला आणि मजबूतीकरणाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे उमदी विजयपूर 4 लेन 36 किलोमीटरसाठी 325 कोटी मंजूर झालेत। आषाढी कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, गतिमान आणि सुलभ होणार आहे। या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आणि सर्वांगीण सुधारणेसाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे। या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात मंगळवेढा बायपास वळण रस्ता याचा देखील समावेश आहे। यामुळे मंगळवेढा शहरांतर्गत होणारी अवजड वाहनांची वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे। या संदर्भात 14 मे 2026 रोजी अधिकृत माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर येथे स्पष्ट केले की संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे 80% जास्त काम पूर्ण झाले आहे। उर्वरित कामे ही युद्ध पातळीवर सुरू असून हा रस्ता चौपदरी झाल्यानंतर पंढरपूर शहराला जोडणारा एक संपूर्ण रिंग रोड तयार होईल। यामुळे वारीच्या काळात शहरातील वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात कमी होईल आणि अपघात टळतील, तर महाराष्ट्र कर्नाटक राज्यामधील दळणवळण अधिक मजबूत होईल। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा व कर्नाटकच्या विजयपूर या प्रमुख व्यापारी व धार्मिक केंद्रामधील अंतर कमी वेळेत कापले जाईल, असं देखील त्याने म्हटलेलं आहे। आणि यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील आता गती मिळणार आहे। या महामार्गाच्या विकासामुळे सीमावर्ती भागातील शेतीमाल उद्योग व स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे। रस्ते वाहतूक सुलभ झाल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचे चित्र बदलेल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे।